अपघातात दुचाकीवरील एक ठार एक जखमी. पोलादपूर धामणदेवी जवळ अपघात. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात धामणदेवी गावाच्या जवळ तिहेरी अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5:30 सुमारास घडली आहे. जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस व पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई बाजूकडून रत्नागिरी दिशेला जाणाऱ्या मच्छी वाहतूक करणारा टेम्पो KA-19 AE 3078 हा मार्गस्थ होत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी MH47M 8076 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरची दुचाकी होंडा कार MH03 CB7370 सह टेम्पोवर आदळली. या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार सहकारी जखमी झाले आहेत. दुचाकीस्वार संतोष दत्ताराम साळुंके वय 52 यांच्या उपचार दरम्यान मयत झाले असून तर जय संतोष साळुंके याच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघाताची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार समेळ सुर्वे, पोलीस हवालदार रामागडे, माजळकर आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यासह पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, PSI श्री भोसले, ASI महाडिक स्वप्नील कदम, परेश मोरे, सरनेकर आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहमदतीसाठी काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर, रोहन मोरे, उमेश पालकर, अरुण मोहिते आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.